जळगावमध्ये वर्षानुवर्ष तेच नगरसेवक आहेत, 6 ते 7 टर्म तेच नगरसेवक आहेत असा हल्लाबोल एकनाथ खडसेंनी केलाय. मात्र कुठलाही विकास केला नाही. प्रत्येकाच्या मनातला संताप त्या महिलेच्या माध्यमातून बाहेर आला असं वक्तव्य आमदार एकनाथ खडसेंनी केलंय. घरामध्ये वर्षानुवर्षे काही घराण्यांमध्ये तेच नगरसेवक आहे. 6-6, 7-7 टर्म त्याच फॅमिलीमधले नगरसेवक आहे. आणि हे असताना विष्णू भंगाडे त्याला काही अपवाद नाहीये. हे असताना त्यानंतर विकास झालेला नाहीये. पाणी नाही, गटारी व्यवस्था नाही, नीट नाही. मग काल जो प्रकार घडला की महिलांनी विष्णू भंगाडेला त्या ठिकाणी घेराव घातला आणि अत्यंत खालच्या स्तरावर त्यांचे अभद्र स्तरामध्ये त्यांची संभावना केली. अगदी सडक्या तोंडाचा कशाला आला इथे, इतके वर्ष तुम्ही काम करता, हे गटार बघा, हे पाणी बघा. हा संताप जो आहे जळगाव शहराच्या प्रत्येकाच्या मनातला संताप त्या महिलेच्या माध्यमातून बाहेर आला. तर जालन्यात आचारसंहिता कक्षानं मोठी कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगरात टोल नाक्यावर 98 लाखांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. आयकर विभागामार्फत पुढील तपास देखील सुरू आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून दक्षता पथकाची देखील स्थापना करण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत गुरुवारी 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार असून त्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग आणि उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभाग यांनी याबाबतचा अध्यादेश निर्गमित केलाय. ही सार्वजनिक सुट्टी बृहन्मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात लागू राहणार आहे. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीकरता प्रशासनानं मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे यांसाठी दक्षता पथकं देखील स्थापन केलेली आहेत. काही लोकांना वयानुसार प्रॉब्लेम होतात, वरिष्ठांनी लक्ष घातलं पाहिजे. श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांवर ही टीका केली आहे. जरा वरिष्ठांनी याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे जे आहे महायुतीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आणि लोकांमध्ये मेसेज जो आहे हा चुकीचा जातो. शिंदे साहेबांना त्यांच्यावरती टीका करणं आणि अपेक्षित करणं, शिंदे साहेब काहीतरी बोलते, शिंदे साहेबांनी अजूनपर्यंत विरोधकांवरती टीका केली नाही. आणि काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो. तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदे साहेबांना हे कोणाला जमलं नाही तर तुम्हाला पण जमणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.